इलॉन मस्क यांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा। इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केले की भारतातील ईव्हीएम प्रणाली ही सदोष आहे आणि ईव्हीएम सुद्धा हॅक होऊ शकते। आता इलॉन मस्क यांना खरं तर काय देणं घेणं आपल्या ईव्हीएम सोबत देणं घेणं आहे, ते आर्थिक देणं घेणं आहे। हे युद्ध, हे वॉर हे दोन कॉर्पोरेट्स मधलं आहे, दोन देशांमधलं आहे, परंतु ते आर्थिक लेवलवरच आहे। इलॉन मस्क विरुद्ध मुकेश अंबानी, स्टारलिंक विरुद्ध जिओ प्लॅटफॉर्म अशी लढाई आहे, ज्यामध्ये नेहमीसारखं फक्त ईव्हीएमला बलिका बकरा बनवलेला आहे। म्हणूनच इलॉन मस्क यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या। आता हे वॉर का सुरू आहे की 4-5 दिवसांपूर्वी एक न्यूज आली की भारत सरकारने जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्सला ही सॅटेलाइट स्पेसमध्ये सॅटेलाइट सोडण्याची परवानगी दिली आहे। कोणते सॅटेलाइट? ज्याद्वारे ते इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करू शकतील। यापूर्वी किंवा आतापर्यंत जिओ प्लॅटफॉर्म जे आहे ऑप्टिक फायबरचा उपयोग करून आपल्याला इंटरनेट प्रोव्हाइड करते। आपल्याकडे जिओचं सिम कार्ड असतं, त्यातलं इंटरनेट हे ऑप्टिक फायबरच्या माध्यमातून आलेलं असतं। गेले 10-15 वर्ष जमिनीखाली ऑप्टिक फायबरचं जाळं त्यांनी विणलं, परंतु दुसऱ्या पद्धतीने स्पेसमध्ये सॅटेलाइट सोडून सुद्धा इंटरनेट प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं। ते विशेषतः डोंगराळ भागामध्ये किंवा जिथे लोकसंख्या कमी आहे, ज्या ठिकाणी ऑप्टिक फायबर जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी ही सेवा दिली जाऊ शकते। ही सेवा देण्याची परवानगी भारत सरकारने मुकेश अंबानींना दिली आहे। असं म्हणलं जातं की गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षापासून हे इलॉन मस्क हे स्टारलिंक ही त्यांची जी कंपनी आहे ही तीच सेवा प्रोव्हाइड करते। 2015 साली स्टारलिंकची त्यांनी स्थापना केली आणि 2019ला त्यांनी पहिलं सॅटेलाइट, काही छोटे छोटे ते सॅटेलाइट्स असतात, हे सोडतात। हे स्पेसच्या लोअर ऑर्बिटमध्ये फिरत राहतात आणि डिरेक्टली लोकांच्या मोबाईलशी कनेक्ट करून इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करतात। अनेक देश हे त्या इंटरनेट सर्व्हिसेसचा उपयोग करतात। युरोपियन देश विशेषतः यूज करतात, जिथे लोकसंख्या कमी आहे, आणि हे सक्सेसफुली चालणारी सेवा आहे। ही सेवा इलॉन मस्कला अनेक वर्षांपासून भारतामध्ये आणायची होती। त्यासाठी वोडाफोन सोबत त्यांची चर्चा सुरू होती असं म्हणलं जातं। आता भारतामध्ये इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत? एक तर जिओ आहे, दुसरं आहे एअरटेल आणि तिसरं वोडाफोन आयडिया। BSNL तर जवळपास संपल्यात जमा आहे। वोडाफोन आयडिया सुद्धा डेप्ट रिडन आहे आणि अनेक वेळा काय होत असतं की ज्या डेप्ट रिडन कंपन्या आहेत त्यामध्ये ह्या मल्टीनॅशनल परदेशी कंपन्या गुंतवणूक करतात, काही शेअर घेतात आणि आपली सेवा प्रोव्हाइड करायला सुरू करतात। गेल्या काही वर्षापासून इलॉन मस्क या प्रयत्नामध्ये होते, परंतु परवानगी कुणाला दिली? भारत सरकारने मुकेश अंबानी आणि जिओ प्लॅटफॉर्मला। लगेच इलॉन मस्क यांचं ट्विट कशाबद्दल आलं? आपल्या ईव्हीएम बद्दल। यामुळे ईव्हीएम लोकशाही सदोष आहे नाही हा विषय नाही आहे, हे वॉर सुरू आहे इलॉन मस्क विरुद्ध मुकेश अंबानी यांच्याबद्दलचं। आता सेकंड लेवल ॲनालिसिस जर करायला गेलं तर इलॉन मस्क यांची आणखी एक कंपनी आहे ट्विटर। त्यांनी आता ट्विटर विकत घेतलेले। ट्विटर अनेक वर्षांपासून राईट विंगर्स आणि BJPचे ट्विट किंवा त्यांचे हँडल्स हे दाबण्याचा प्रयत्न करतं, बूस्ट होऊ देत नाही, त्यांचा रीच वाढू देत नाही असा आरोप होतो। आणि हेच डाव्या इकोसिस्टीमला किंवा काँग्रेसला हे सपोर्ट करतं ट्विटर असं म्हणलं जातं। बॅकडोर काय अंडरस्टँडिंग असतात किंवा असू शकतात की आत्ताच आपल्याकडे इलेक्शन झालं, जर काँग्रेस आणि त्यांच्या अलायन्सच्या थोड्या सीट जर वाढून आल्या असत्या, त्यांचं सरकार आलं असतं, तर मागे पुढे स्टारलिंकला भारतामध्ये ॲक्सेस भेटला असता। त्या बदल्यामध्ये सुरुवातीलाच त्यांचे ट्विट्स किंवा काँग्रेसच्या लोकांचे ट्विट्स बूस्ट करणं, त्यांना सपोर्ट करणं, अशा गोष्टी अमेरिका किंवा अनेक पुढारलेले देश करत असतात। आपण सुद्धा दुसऱ्या देशामध्ये इनडायरेक्टली असा हस्तक्षेप करतच असतो छोट्या छोट्या देशांमध्ये, आणि बदल्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यावर स्टारलिंकला भारतामध्ये ॲक्सेस कदाचित भेटला असता। आता हे कदाचितच विषय, कारण पुन्हा भाजप सरकार आलं, भाजपने भारतीय कंपनी जिओ फायनान्सला साथ दिली आणि स्टारलिंकला सध्या तरी भारतामध्ये एंट्री दिली नाही, आणि मुकेश अंबानीला यामध्ये अपर हँड भेटला। मुकेश अंबानी आता सॅटेलाइट सोडणार आहेत आणि डिरेक्टली कॉम्पीट करणार आहेत स्टारलिंक सोबत। त्यामुळे ईव्हीएम हा विषय या ठिकाणी गौण आहे
सेकंडरी आहे. हे युद्ध आर्थिक आहे आणि हे लढाई ही स्टारलिंक आणि इलॉन मस्क विरुद्ध मुकेश अंबानी आणि कदाचित इनडायरेक्टली मोदी सुद्धा आहे. आणखी पुढे जाऊन कदाचित याची परिणती कदाचित ट्विटरला कॉम्पिटिटर तयार करणे ही गोष्ट, किंवा जे ट्विटरचे कॉम्पिटिटर भारतीय आहेत, भारतीय कंपन्या आहेत, उद्या कदाचित त्यांना अपर हँड भारत सरकार देऊ शकते, किंवा कदाचित भारत सरकार माघार सुद्धा घेईल. भारत सरकारने माघार घेतली, स्टारलिंकला उद्या भारतामध्ये ॲक्सेस दिला, तर उद्या हेच इलॉन मस्क ईव्हीएमला सती सावित्री किंवा योग्य आहे असं म्हणायला लागतील. त्यामुळे युद्ध हे अनेक लेवलला लढले असतात, या लढले जातात. या ठिकाणी हे आर्थिक लेवलवर लढलं जाणारं युद्ध आहे किंवा बॅटल आहे. ईव्हीएमशी मला तरी वाटत नाही याचा डिरेक्टली काही संबंध आहे. धन्यवाद.